सो आज शुक्रवार आम्ही या कन्व्हेन्शनला आलो, सियाटल कन्व्हेन्शनला 22वा कन्व्हेन्शन आहे आपलं. तर सकाळी ओपनिंग सेरेमनी होता. ओपनिंग सेरेमनीच्या अगोदर इनॉग्रेशन सेरेमनी तो खूप छान झाला. त्याच्यात 2-3 भाषणं एकदम चांगली झाली. एक म्हणजे काउन्सिलेट जनरल आले होते इंडियाचे, तर त्यांचं भाषण खूप छान झालं. आणि कम्पेअर पण मधुराने खूप चांगला केला तो कार्यक्रम. मोहितचं भाषण होतं, त्याच्यानंतर आमचे श्री ठाणेदार त्यांचं भाषण होतं आणि इतर सगळे मान्यवरांचं भाषणं होती, ती चांगली झाली. आणि सगळ्यात चांगलं भाषण आपल्या माधुरीताई कानेटकरांचं झालं. त्यांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या आणि ज्या त्या उद्या सांगणार आहेत त्याची थोडी झलक आज सांगितली. सो दॅट वॉज अ गुड थिंग. सो तो झाला. त्याच्यानंतर लगेच सियाटल महाराष्ट्र मंडळाने तयार केलेला ओपनिंग सेरेमनी, तर तो छान होता, तर तो बघितला. मग त्याच्यानंतर जरा सर्व दुकानात फेरफटका मारला. पैठणी वगैरे बाकीचे सगळे होते किंवा ग्रंथाली त्यांच्याशी गप्पा झाल्या. क्लिक टूलवाले होते त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या. त्याच्यानंतर योगावाले होते त्यांच्याशी गप्पा झाल्या. मग ते झाल्यानंतर परत आम्ही एकांकिकाला आलो आणि स्टॉकहोम सिंड्रोम नावाची एकांकिका ती शिकागो महाराष्ट्र मंडळाने केली होती. उत्तम झाली, खूप छान झाली ती एकांकिका. एक नवीन काहीतरी शिकायला मिळालं की स्टॉकहोम सिंड्रोम काय असतो आणि त्याने किती वेगवेगळे प्रकार होऊ शकतात. म्हणजे हा आपल्याला माहिती असतो पण आपल्याला त्याचं नाव माहिती नव्हतं. तो खूप छान झाला. त्याच्यानंतर पुढचं नाटक मुकुंद मराठे यांचं होतं, बे एरियाचं, ते पण खूप छान झालं. मग ते झाल्यानंतर मग मध्ये कुठेतरी जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मग आम्ही परत ह्याच्यावर आलो, रेडिओ मैत्री म्हणून होतं, तर तो गाण्याचा रंगारंग कार्यक्रम. गाण्याचा कार्यक्रम छान होता, पण सगळ्यात जास्त मला त्याचं जे निवेदन लिहिलेलं होतं ते खूप छान होतं. ते अगदी मनाला पटण्यासारखं होतं, ते खूप आवडलं. आणि मग नंतर ह्यांचा कार्यक्रम बघायला गेलो आम्ही. स्टँडअप 2 स्टँडअप होते, तर ते बघितले. दोन्ही स्टँडअप कॉमेडियन वेर अमेझिंग, ते छान झाले. आणि तेवढ्यात त्यांचा एक प्रोग्राम मला छोटासा बघायला मिळाला. विनोदी नाव विसरलो मी त्यांचं, पण खूप छान होता त्यांचा प्रोग्राम. आणि मग नंतर परत आम्ही इथे आरती अंकलीकरांच्या प्रोग्रामला आलो. मग त्याला जरा उशीर झाला, मग घरी गेलो, कपडे बदलले आणि मग परत आलो. आणि परत आल्यानंतर तरी प्रोग्राम सुरू झाला नव्हता. मग आम्ही जेवायला गेलो आणि आत्ता आरती अंकलीकरांचा प्रोग्राम सुरू आहे. तर असा दिवस आला. आणि आता ऑल द बेस्ट जे नाटक मी 20 वर्षापूर्वी बघितलं होतं, ज्याच्यात माझा मित्र संजय नार्वेकर, भरत जाधव आणि अंकुश चौधरी ह्या सगळ्यांनी केलेलं, आता हे नवीन संचामध्ये